महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। धर्मदाय आयुक्त कार्यालय नांदेड येथे कथित भ्रष्टाचाराचा आरोप। जनता पॅथर्स सामाजिक संघटनाकडून चौकशी व दोषी अधिकारी यांची निलंबनाची मागणी। नांदेड येथील धर्मदाय आयुक्त कार्यालयातील कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून शासनाचे नियम पायदळीत उडवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांकडे शासकीय ओळखपत्र नसल्याचे तसेच रेकॉर्ड रूममध्ये अधिकृत कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्ती बसून कागदपत्रांची तपासणी करत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आल्याची माहिती मिळत आहे। या प्रकारामुळे संवेदनशील कागदपत्रांच्या सुरक्षिततेबाबत मोठी शंका निर्माण झाली आहे। शासकीय कार्यालयातील रेकॉर्ड रूममध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश कसा दिला जातो, कोणाच्या आदेशावरून हे प्रकार सुरू आहेत असे सवाल उपस्थित होत आहेत। आकाश चव्हाण, अध्यक्ष, जनता पॅथर्स सामाजिक संघटना यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप करत तात्काळ चौकशी व निलंबनाची मागणी केली आहे। त्यांच्या मते ज्यांच्याकडून पैसे घेतले जातात त्यांची कामे तात्काळ केली जातात, तर सामान्य संस्थांचे अर्ज महिनोन्महिने प्रलंबित ठेवले जात आहेत। एक महिना 15 दिवस उलटूनही अर्जावर कोणताही निकाल दिला जात नाही। दरम्यान अल्पसंख्याक विभागामार्फत 2014च्या शासन निर्णयानुसार संस्थांना 10 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्याची योजना जाहीर करण्यात आली असून 20 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत। मात्र कार्यालयातील कथित गोंधळ आणि अनियमित कारभारामुळे सर्वसाधारण संस्था या योजनेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे। ज्यांच्याकडे पैसा त्यांच्याकडेच कागदपत्रे आणि मंजुरी अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। या प्रकरणी प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही। मात्र या आरोपांमुळे धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून शासनाने तातडीने दखल घेणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे। जय भीम, जय शिवराय। मी आकाश चव्हाण, जनता पॅथर अध्यक्ष। आज आम्ही नांदेड जिल्ह्यातील धर्मदाय आयुक्त चॅरिटेबल ट्रस्ट संदर्भामध्ये जे काही अल्पसंख्याक विभागामधून 10 लाख रुपये अनुदान देत आहेत त्या संदर्भामध्ये काही डॉक्युमेंट्स बनवण्यासाठी गेलो असता तेथील कर्मचाऱ्यांचा भोंगळा कारभार, ज्याच्यामध्ये की कर्मचाऱ्यांचा कोणताही त्यांच्या म्हणजे आयडेंटिटी नाही, त्याच्यानंतर कोण अधिकारी आहे आणि कोण बाहेरून आलेले आहेत हे सुद्धा माहीत नाही। आणि रेकॉर्ड रूम मध्ये विशेषतः म्हणजे रेकॉर्ड रूम मध्ये 10 आणि 20 माणसं त्या फायली चेक करताना दिसत होत्या, त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे। हे जे भोंगळा कारभार आहे याला सर्वस्व जिम्मेदार कोण? आणि फेरफार नक्कल आणि परिशिष्ट 1 ची फाईल मागली असता ज्यानं पैसे दिले त्याच्या फायली लवकर होत आहेत आणि ज्यानं पैसे दिले नाही, समजा ज्यानं वकील लावला त्याचं लवकर होत आहे। आणि साधारण समजा माझ्यासारखा माणूस संस्थेचा सचिव अध्यक्ष जात असेल तर त्याला 2-2 महिने 1.5 महिन्याला जरी झाला तरी त्याच्या फाईल अर्जाची दखल न घेता प्रस्ताव पारितच करीत नाहीत आणि तुमचा अर्ज हरवलाय, डबल अर्ज करा, ह्या अशा मागण्या वारंवार तिथं होत आहेत। आणि चेरीमेरी घेऊन ज्याचे पैसे आले त्याचंच काम होत आहे हे आम्ही डोळ्यात बघलेलं आहे। आणि रेकॉर्ड रूम मध्ये साक्षरता 20 15 माणसं कोणतंही आयडेंटिटी न लावता फिरत आहेत, याचा रेकॉर्ड सुद्धा व्हिडिओ सुद्धा आहे, ते सुद्धा आम्ही तुम्हाला देत आहोत। थांबतो आणि आमची इतकीच मागणी आहे की संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावं, सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषी आरोपीला म्हणजे जे काही अधिकारी आरोपी असतील त्यांच्यावर त्यांची निकष त्याला नोकरीतून काढून टाकण्यात यावं अशी आमची ठाम भूमिका आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट किरण सदावर्ते, नांदेड।